हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. मुलगा: आई, मी मित्राकडे खेळायला जाऊ? आई बाबांना विचार. मुलगा: बाबा, मी मित्राकडे खेळायला जाऊ? बाबा आईला विचार. मुलगा: चायला हे घर आहे की तलाट्याचं ऑफिस? एकदा 5 मांजरी एका रिक्षेत शिरतात. रिक्षावाला म्हणतो, इतके लोक रिक्षेत नाही मावणार. तर त्या मांजरी काय म्हणाल्या? विचार करा. अरे विचार काय करताय? सोप्पाय उत्तर. त्या म्हणाल्या, माऊ माऊ. पैसेवाला माणूस: आज माझ्याजवळ 14 कार, 18 दुकानं, 4 बंगले आहेत. तुझ्याकडे काय आहे? गरीब: माझ्याकडे एक मुलगा आहे, ज्याची गर्लफ्रेंड तुझी मुलगी आहे. बंड्या: माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली. तिने तिच्या नव्या बॉयफ्रेंड बरोबर काढलेले फोटो मला पाठवले माझ्या मोबाईलवर. पप्पू: अरे रे रे, खूप वाईट झाले. मग तू काय केलंस? बंड्या: मी ते फोटो तिच्या बाबांच्या नंबरवर पाठवले. चुकीला माफी नाही. 5 मुलांना एका बाईकवर पाहून ट्रॅफिक पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला. एक मुलगा म्हणाला, आधीच 5 जण बसले, तुम्ही कुठे बसणार? मुलगी: आज मी तुला राखी बांधणार. मुलगा: नाही. मुलगी: का? मुलगा: मी उद्या तुला मंगळसूत्र बांधायला आलो तर बांधून घेशील का? पप्पा: अरे तुझा मोबाईल दे, नंबर दे, 1 मिनिट. मुलगा: 1 मिनिट पप्पा, मोबाईल ऑन करून देतो. डिलीट चॅट, डिलीट व्हिडिओ, डिलीट फोटो, डिलीट कॉल. हा घ्या पप्पा, ऑन झाला. पप्पा: किती वाजले ते सांग बरं मुलगा. सुरेश: काल रात्री मी इतिहासाच्या पुस्तकावर 10 तास घालवले. रमेश: काय 10 तास? सुरेश: हो, रात्री पुस्तक उशाला घेऊनच झोपलो होतो. पप्पू: मम्मी, मी उद्यापासून शाळेत नाही जाणार. मम्मी: का रे? आज परत मार खाल्ला काय? पप्पू: अगं समजत नाही, त्या टीचर स्वतःला काय समजतात. मम्मी: असं काय झालं? पप्पू: टीचरने स्वतः फळ्यावर लिहिलं महाभारत आणि विचारलं, महाभारत कुणी लिहिलं? मी म्हटलं, तुम्ही. तर त्यांनी मला खूप मारलं. गर्लफ्रेंड आणि पोलीस ह्यात समान काय आहे? विचार करा. विचार करा. दोघे पण पैसे खातात आणि सोडून देतात. सर्व पुरुष जातीला पडलेला प्रश्न. सर्व बायका दुपारी वेगवेगळ्या रेसिपीचे कार्यक्रम बघतात, पण संध्याकाळी खिचडीच का करतात? दोन बेवडे फुल नशेत चाललेले असतात. पहिला: अरे काय सांगू यार, आज माझं घड्याळ हरवलं. दुसरा: ते चालत होते का? पहिला: हो रे. दुसरा: मग ते चालतच कुठेतरी गेले असणार. मालक माळ्यास: काय रे, आपल्या गार्डनमधील झाडांना आज तू पाणी घातले की? माळी: नाही साहेब, सकाळपासून धो पाऊस कोसळत होता, तेव्हा म्हटलं राहू दे आज. मालक: गाढव कुठला? पावसाची सबब मला सांगतोस? आपल्या वाड्यात छत्री नाही का? छत्री घे, झारी उचल आणि झाडांना पाणी घाल. आजकाल 8वी 9वीची पोरं सिगारेट ओढतात आणि आम्ही एक होतो. बोरं पण सांभाळून खायचो, पोटात झाड येईल या भीतीने. घरच्यांनी रागाच्या भरात घरातून हाकलून दिलं आणि सक्त ताकीद दिली की काहीतरी बनवूनच घरी परत ये. माझं पण डोकं भनकलं. मनाची पक्की खूणगाठ बांधली. ठरवलं की काहीतरी बनवूनच घरी जाण्याचं. मग काय, 2 तासानंतर निर्लज्ज बनून घरी गेलो.
नातू, आजी तुम्ही कोणते कोणते देश फिरलाय? आजी, आपलं अख्खं हिंदुस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान. नातू, आता कोणतं देश फिरणार? इतक्यात मागून एक लहान नातू बोलला, कब्रिस्तान. आजीने चप्पल फेकून मारली. समोरच एक तलाव होतं. भर दुपारी एक म्हातारा तिथे मासेमारीसाठी गळ टाकून बसला होता. तापमान 43.3. इतक्या तरुणाला दया आली. तरुण, बाबा किती ऊन आहेत, चला आम्ही तुम्हाला थोडं बियर पाजतो. बियर पीत पीत तरुण, बाबा किती मासे गळायला लागले. म्हातारा, तू आठवा आहेस बेटा. ट्रॉफिक पोलीस. उत्तर, हे खाली पावती कर 500ची. बघतो काय, अडाणी वाचता येत नाही ना, नो एंट्री. ते चिन्ह तरी समजते का? गण्या, साहेब तेच तुला समजावत होतो. ट्रॉफिक पोलीस. चुकीला माफी नाही, कर 500ची पावती. कॅल्शियमची गोळी हातातून खाली पडली तर तिचे 2 तुकडे झाले. पोटात जाऊन काय कप्पाळ हाड मजबूत करणार आहे ती? पुणेरी आजीची शंका. कार्डिओलॉजिस्ट. तुमचे 3 ब्लॉक आहेत. पुणेकर रुग्ण. नाही, 4 आहेत. कोथरूडला, दुसरा तळेगावला, तिसरा चिंचवडला आणि चौथा लोणावळ्याला. आम्ही 4 लोक काय म्हणतील याचा विचार नाही करत, घरचे किती तुडवतील याचा विचार करतो. तुम्ही जर बस किंवा ट्रेनने प्रवास करत असाल तर उतरताना सगळ्यात शेवटी उतरा, कारण कोण जरी छत्री विसरून गेले तर ती छत्री तुम्हाला मिळू शकते. आम्ही 4 लोक काय म्हणतील याचा विचार नाही करत, घरचे किती तुडवतील याचा विचार करतो. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.